रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थानत्रयी या ग्रंथांचा मनाचे श्लोक, ग्रंथराज दासबोध आणि आत्माराम असा आपण अभ्यास करतो आहोत. संत समागम व्यासपीठ फेसबुक लाईव्ह पेज या माध्यमातून अनेक जणांना या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी संधी मिळती आहे. एका दृष्टीनं आयुष्यातील आपल्या या सेवेचा श्रवण असेल, प्रवचनकारांनी केलेली प्रवचनं असतील, परंतु एक चांगला सदुपयोग आपण करतो आहोत हे मात्र नक्की आहे. अनेक जाणकार वक्त्यांची प्रवचनं आपल्याला ऐकण्याचा योग येतोय. आज दुपारी संभाजीनगर येथील श्री शंकरराव जाधव शिवसमर्थ योग या एका अप्रतिम विषयावर ते त्यांचं व्याख्यान प्रवचन देणार आहेत. उद्या परत आपल्याला ईशावास्य उपनिषद ऐकायचं आहे अलकाताई मुतालिकांकडनं. आज आपण गुलाबराव महाराजांचं पसायदान ऐकलं. काल परवा आणि तेरवा समर्थ शिष्यांची कथा ऐकली. आणि सध्या या दुपारच्या वेळी आपण ग्रंथराज दासबोधाचा एक चिकित्सक पद्धतीनं अभ्यास करतो आहोत. त्या समासाचं वैशिष्ट्य, त्या दशकाचं वैशिष्ट्य, समासांमधले काही शब्द, बऱ्याच जणांचे फोन मेसेज येत आहेत. अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळते आहे. अडलेल्या शब्दांची उकल होत आहे. खरं तर ही समर्थांनी घेतलेली परीक्षाच आहे. या
सध्याच्या काळामध्ये या वाङ्मयावर, ग्रंथराज दासबोधावर कसा विचार मांडता येईल, ही एक परीक्षा आहे. पण असं असतं ना, आपल्याला शाळेमध्ये होमवर्क दिलेलं असतं. आपण होमवर्क करतो आणि दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये नेऊन दाखवतो. शिक्षक पाहतात, पाठीवर शाबासकी देतात, होमवर्क चांगलं केलंय असं म्हणतात. त्यातली काहीशी अवस्था ही माझी आहे. होमवर्क चांगलं चाललेलं आहे अशी शाबासकी समर्थांकडून, समर्थांच्या भक्तांकडून मिळते आहे. हा एक जीवनातील कृतार्थ क्षण असं मी मानतो. सज्जनाओ, काल आपण पाहत होतो मंगलाचरणाचा पहिला समास 7व्या दशकातला, आणि समासाच्या शेवटी एक विषय येऊन गेला की ग्रंथ मराठीत आहे, तो संस्कृतमध्ये नाहीये, म्हणून त्याला कुणी उणेपणाने पाहू नये. समर्थांनी त्यासाठी एक ओवी योजली, लोहाची मांदूस केली. मांदूस म्हणजे पेटी. पेटी कशाची आहे? लोखंडाची आहे. लोखंडाचा पत्रा आहे. नाना रत्ने साठविली. त्यामध्ये पेटी लोखंडाची आहे, पण मध्ये रत्न काय आहे? वेगवेगळी रत्न साठवलेली आहे. रत्न, माणकं, पाचू अशी जड जवाहीर सगळी मध्ये ठेवलेली आहे. ते अभाग्याने त्यागिली. एखाद्याला असं वाटलं की काय लोखंडाची पेटी आहे, कोणतरी टाकून गेलं इथे. त्याने ती पाहिलीच नाही. पेटी लोखंडाची आहे, परंतु आत रत्न, माणकं, पाचू, हिरे, जड जवाहीर असं सगळं आहे. समर्थ म्हणतात लोखंड म्हणोनी. आपलं असं होता कामा नये. हरिपंडितांनी असं केलं. अहो, हरिपंडिताचा अधिकार काही कमी होता का? हरिपंडिताच्या मुलांनी लिहिलेल्या भोपाळ्या प्रसिद्ध आहेत. हरिपंडितांचा एक मुलगा, हे तर मला आत्ता समजलं, 1-2 महिन्याखाली, 4 महिन्याखालची गोष्ट आहे. आपल्या समर्थ सेवा मंडळाचे परमपूजनीय मारुती बुवा निजधामी गेले. ते कुठले? त्यांचं गाव कोणतं मूळ? ते तसे दुष्काळाच्या काळामध्ये इकडे तिकडे फिरत असताना गोंदवल्याला त्यांची भेट झाली एका बुवांशी, आणि त्यांना गडावर आणलं आणि लहानपणापासून ते गडावर राहिले. पण मारुती बुवांचं मूळ गाव हे बुवांचं वाठार. वाठार सातारा जिल्ह्यामध्ये 2-3 आहेत. त्यातलं मारुती बुवांचं जे गाव आहे ते बुवांचं वाठार. आता मी प्रवास करत होतो, कोल्हापूरवरनं कराडला येत होतो, आणि माझ्या हातात एक पुस्तक होतं. ते समर्थांविषयी होतं. शेजारचे ग्रहस्थ बसलेले होते, माळकरी होते. त्यांनी थोडी जरा आस्थेवाईकपणे विचारपूस केली. मी म्हणलं असं असं समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करतोय वगैरे. ते म्हणाले, अहो मारुती बुवा जे आत्ता गेले ते आमच्या बुवाच्या वाठारचे म्हणले. मी म्हणलं होय हो, मी नाव ऐकलंय बुवाचं वाठार, बुवाचं वाठार. काय बुवाचं वाठार आहे? कुठल्या बुवांचं आहे का? का नाव पडले असं? हरिपंडितांचे चिरंजीव ते तिथं गेले, तिथंच राहिले, तिथं त्यांची समाधी आहे. त्यांना लोक सगळे बुवा बुवा म्हणायचे, म्हणून ते बुवांचं वाठार. आणि तिथले मारुती बुवा रामदासी, की ज्यांनी सगळं आयुष्य आपल्या
गडावर समर्थांच्या सेवेमध्ये घातलं. श्रीधर स्वामींच्या अत्यंत जवळचे हे शिष्य. श्रीधर स्वामींनी सगळ्यात पहिल्यांदा दत्ताबुवांना अनुग्रह दिला आणि त्यानंतर मारुतीबुवांना अनुग्रह दिलेला आहे. दत्ताबुवांचा मठ आहे खाली साताऱ्याला. परमपूजनीय शरदजी कुबेर, सत्कार्योत्तेजक सभा धुळे, तिथले सर्वे सर्वा समर्थ वाग्देवता मंदिर आहे, तिथले हे मुख्य ट्रस्टी अध्यक्ष, ते त्या दत्ताबुवांच्या मठाची सगळी व्यवस्था पाहतात. ते 20-22 दिवस साताऱ्यात असतात आणि 5-6 दिवस त्या ट्रस्टचं, त्या संस्थेचं काम पाहण्यासाठी म्हणून धुळ्याला जातात. सांगायचा मुद्दा हा होता की हरी पंडित हा एक विद्वान माणूस होता. संत एकनाथ महाराजांचे चिरंजीव. पण एकनाथ महाराजांच्या चिरंजीवानी एकनाथ महाराजांना अट घातली की यापुढे जर तुम्ही प्राकृतात बोलाल, बहुजनांच्या घरी जेवण करायला जाल, तर मी हे घर सोडून निघून जाईन. आता एकनाथ महाराजांच्या सानिध्यात खूप मंडळी होती. त्यांचा अधिकार मोठा होता. त्यांच्या प्रवचनाला शेकडो लोक घरामध्ये यायचे. वडील आपले ऐकत नाहीत म्हणून हरिपंडित आपल्या बायका पोरांसह निघाला आणि तो गेला निघून काशीला. लोकांच्या बोलण्यावरून हरिपंडितांना एकनाथ महाराज काशीला जाऊन त्यांनी त्याची समजूत घालून आणलं घरी आणि त्याला सांगितलं, ठीक आहे तू म्हणशील तर यापुढे मी प्राकृतात बोलणार नाही, मी काहीच बोलणार नाही. तुझी प्रवचनं संस्कृतमध्ये उद्यापासून चालू ठेव. तुला जर प्राकृताबद्दल एवढा मनामध्ये दुजाभाव असेल तर मी नाही बोलणार. हरिपंडित संस्कृतामध्ये बोलायला लागले आणि कुणीही येईना. 5 माणसं देखील येईनात ऐकायला. एकनाथ महाराजांच्या चरित्रातला प्रसंग असा आहे की ज्यामुळे हरिपंडिताचे डोळे उघडले, आपल्या वडिलांचा अधिकार समजला. एक बाई होत्या आणि त्यांना सहस्त्र भोजन ब्राह्मणांना जेवण घालायचं होतं, सहस्त्र भोजन घालायचं होतं. आता परिस्थिती काही तशी नव्हती. बरीच वर्ष त्यांनी वाट पाहिली आणि त्या एके दिवशी नाथांकडे येऊन म्हणाल्या की बुवा असं असं आहे, माझ्या मनातला खूप वर्ष झाले हा संकल्प आहे, काय करावं. ते म्हणाले थोडे दिवस वाट बघा, नाही तर आता काय म्हणले होईल परमेश्वराच्या मनात असेल तर. त्या म्हणल्या माझी एक विनंती आहे, तुम्ही ऐकाल का. ते म्हणाले बोला की. ते म्हणाले, त्या बाई म्हणाल्या की मला तुम्ही म्हणजे तुम्ही जर माझ्याकडे जेवलात तर मला सहस्त्र भोजनाचं पुण्य मिळेल असं माझं अंतर्मन सांगतंय. खूप आग्रहाने विनवण्या करून त्या बाईंनी एकनाथ महाराजांचं मन वळवलं आणि एकनाथ महाराज म्हणाले ठीक आहे मी येईन. हरिपंडित घरीच होता. हरिपंडितांनी विचारलं की आपली अट ठरलेली आहे. ते म्हणाले एक काम करूया, आपण आपला घरचा शिदा घेऊन जाऊ, तू स्वयंपाक कर, तूच मला जेवायला वाढ. त्या बाईच्या घरी तिथलं पीठ घेऊ काहीतरी आणि तिला समाधान होईल किंवा मी जेवलो. हरिपंडितांनी सांगितलं ठीक आहे. हरिपंडित स्वतः तिथं गेले, त्यांनी स्वयंपाक केला, नाथ महाराज जेवायला बसले, जेवण झालं. हरिपंडित म्हणाले आता ही पत्राळ सुद्धा मीच उचलतो, त्या बाईला काहीच नको. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे. हरिपंडित पत्राळी उचलत होते. पहिली पत्राळ उचलली, दुसरी उचलली, तिसरी उचलली, चौथी. 1000 पत्राळी हरिपंडितांनी उचलल्या. सज्जन हो, संस्कृत भाषेचा किंवा कुठल्याही ज्ञानाचा एवढा अहंकार आपल्या मनात असू नये हे सांगण्यासाठी समर्थांनी ही लोहाची मांदूस केली. काय उल्हासी वरली या रंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. वरवरच्या दिखाऊपणाला, मोठेपणाला आपण भुलता कामा नये. आत काय दडलेलं आहे हे बघितलं पाहिजे. परवा एक कार्यक्रम होता टीव्हीवर आणि विजयावाडांना एक पुरस्कार दिला, आई पुरस्कार. आणि तो पुरस्कार सह्याद्री वाहिनीचा पुरस्कार होता. अगदी 2च दिवस झाले
आणि पुरस्कार कुणाच्या हस्ते? त्यांची कन्या निशिगंधा वाड. मुलीच्या हस्ते आईचा गौरव, तोही आई पुरस्कार देऊ. विजयवाडांनी जी एक सांगितलेली कथा किंवा त्यांच्या जीवनातला प्रसंग मला आत्ता आठवण झाली म्हणून सांगतो. काय उल्हासी वरली रंगा, किंवा वरवरच्या देखाव्यालाच नका जाऊ आपण. विजयवाड असं म्हणाल्या की माझ्या आयुष्यात मी जेव्हा लहान होते म्हणल्या माझं नाक हे जरा नक्ट आहे, दबकं आहे, बसलेलं आहे. मला या नाकाचा राग यायचा. मी आरशापुढे जायचे आणि त्या नाकाला मी ओढायचे आणि त्या नाकाला ओढत असताना मला असं वाटायचं की ते नाक जर ओढलं मी तर ते लांब होईल. माझ्या आईने ते पाहिलं आणि आई मला एके दिवशी असं म्हणाली, बेटा हे नाक ओढून ओढून केवळ लाल होईल पण ते लांब नाही होणार. पण तू जर अभ्यास केलास, चांगली पुढे राहिलीस तर तुझ्या हातून मोठं कार्य घडू शकतं. विजयवाड स्वतः PhD झाल्या. त्यांच्या 2 मुली, एक मुलगी डॉक्टर आहे, दुसरी मुलगी सिनेमामध्ये काम करते, नाटकांमध्ये काम करते, निशिगंधा वाड. त्यांनी PhD केली आहे, डॉक्टरेट मिळवली. समर्थांनी आपल्याला सांगितलं का नाही, सहज गुणास न चले उपाय, म्हणून आगांतक गुणांची काही सोय करणे. आपण बाहेरचे ज्ञान शिकू शकतो, बाहेरच्या गोष्टी शिकू शकतो. गौरी गौरी घेऊन जा ना त्याला, ते मध्ये हात घालतो इथे. म्हणून समर्थ असं म्हणतात की लोहाची मांदूस केली, त्यात नाना रत्ने साठवली, परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. आपला प्राकृत जरी ग्रंथ असला तरी पण त्यामध्ये अगाध ज्ञान हे भरलेलं आहे. सज्जनो, पुढचा समास आहे ब्रह्मनिरूपण. दशक 7 समास 2 ब्रह्मनिरूपण. दोनशे समासांच्या ग्रंथामध्ये, दासबोधामध्ये 3 समास ब्रह्मनिरूपणावर आहेत. जसे ब्रह्म, माया या विषयांवरचे जवळपास 12-13 समास आहेत, पण ब्रह्मनिरूपण नावाचे 3 समास आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की समर्थांना काय अपेक्षित आहे. हा ग्रंथ अद्वैत प्रतिपादन करणार आहे. द्वैताचा भेद गेला पाहिजे. माझ्या स्वस्वरूपाशी, माझ्या मूळ स्वरूपाशी मला विलीन व्हायचंय. द्वैत नकोय मला त्यात विलीन व्हायचंय. म्हणजे मला परत जन्म आणि मृत्यू या फेऱ्यामध्ये यायचं नाहीये. समर्थांनी या समासामध्ये ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार यावर विवेचन केलेलं आहे. आता खरं तर हा साक्षात्कार जो आहे, ब्रह्मस्वरूप ते कसं आहे, आपण आज आपण पाहतो आहोत ईशावास्य उपनिषदामध्ये की ब्रह्माची जी काही लक्षणं आहेत, जे स्वरूप आहे, खरं तर ते त्याला आपण काय म्हणतो, निराकार आहे. त्याला रंग नाहीये, कुठला अवयव नाहीये. असं सगळं असताना त्याचं वर्णन कसं करता येईल. पण त्याची गोडी तरी लागली पाहिजे ना, की ते आहे कसं. म्हणून काही दृष्टांत, काही उपमा संतांनी आपल्याला देऊन ठेवलेले आहेत.
संत जनाबाई आहे, समर्थ रामदास आहे, ज्यांचं काल आणि आज आपण चरित्र आणि वाङ्मय पाहिलं, ते संत गुलाबराव महाराज आहेत, माऊली आहेत, एकनाथ महाराज आहेत, तुकोबा आहेत. या सगळ्यांनी त्या परब्रह्माबद्दल आपल्याला काही उपमा देऊन त्याचं स्वरूप कसं आहे त्याची एक झलक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर हे कुणालाही सांगता येत नाही. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, संत व इतर वाङ्मयामध्ये त्यांच्या सांगतात, सहस्त्रमुखांचा शेष सुद्धा म्हणतो की मला जमत नाही, मला माहीत नाही, मी त्याचं वर्णन करू शकत नाही. श्रुती स्मृती सगळं म्हणतात, नेती नेती न येती न येती, आम्हाला काही सांगता येत नाही त्याच्याबद्दल. त्याची ओवी आपण परवा बघितली, मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगाव्याला. कसं सांगणार? रामकृष्ण परमहंस म्हणतात, ब्रह्म हे कधीही उष्टे होऊ शकत नाही. म्हणजे काय? ते काय खायचं आहे का? कारण त्याचं यथार्थ दर्शन कुणालाही झालेलं नाहीये. आणि ज्याला त्याचं दर्शन होतं तो सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. तो मौन, शब्द कुंठित झाला, अशी त्याची अवस्था होती. काय बोलणार? कशासाठी बोलणार? कुणासाठी बोलणार? कशाबद्दल बोलणार? त्यामुळे त्याची अवस्था काय होते? शब्द कुंठित झाल्यासारखी, मौनावस्थेत तो जातो, समाजापासून दूर निघून जातो. लोकांना सांगण्याच्या भानगडीत सगळे संत पडत नाहीत, सगळे महात्मे, सगळे सिद्ध पुरुष बिलकुल पडत नाहीत. त्यांना वाटतं कशाला नादी लागायचं यांच्या, न जाणो माझी साधना त्यामुळे ढळू शकते. आणि होतं असं. समर्थ या समासामध्ये सांगतात, ब्रह्मासनामे अनंत परिते ब्रह्मनामातीत ब्रह्मासहेत दृष्टांत देता न शोभती श्रीराम. किती दृष्टांत देणार? एकही दृष्टांत त्याला परिपूर्ण पडत नाही. काय करणार? खूप नाव आहेत. विष्णूला 1000 नाव आहेत. विष्णू सहस्रनाम म्हणतो का नाही आम्ही? पण त्या नामापुरता तो सीमित आहे का? एका ठराविक सगुण रूपामध्ये त्यांनी आपल्या भक्तांना दर्शन दिलंय का? आमच्या परमपूजनीय आप्पांचं, स्वामी वरदानंद भारतींचं कैलास हिमालयावर खूप प्रेम होतं, भागीरथीवर अत्यंतिक प्रेम होतं. हिमालयामध्ये एका मोठ्या शिळेवर भगवंतानी सगुण रूपात दिलं, नारायणाच्या रूपात. एका शिळेवर नारायण बसलेले आहेत, एक पाय दुमडलेला, एक पाय खाली आहे. ज्या सगुण रूपात दर्शन दिलं त्याचं एक मोठं चित्र गोरठ्याला दासगणू महाराजांची वस्त्र समाधी जिथं आहे, परमपूजनीय आप्पांनी उभारली, त्या ठिकाणी ध्यानाच्या रूम मध्ये आणि एक चित्र मोठं 10 बाय 10चं चित्र असेल कदाचित, ते उत्तर काशीला जिथं सांगून देह ठेवला त्या ठिकाणी ते चित्र लावलेलं आहे. समर्थ म्हणतात की असं जरी असलं तरी पारमार्थिक वाटेवरील साधकाला काही कल्पना यावी की नक्की आपल्याला जायचंय कुठे, काय मिळवायचंय ते समजावं. म्हणून सद्गुरू काही दृष्टांत देतात. या समासामध्ये समर्थांनी पुढे असं सांगितलंय की सद्गुरूंची जर कृपा झाली तर जे शब्दांची उपमा देऊन ज्याची उकल होत नाही, ज्याचं दर्शन होत नाही, ते परब्रह्म स्वरूप साधकाला साधना काळामध्ये कधी ना कधी होऊ शकते. पण त्यासाठी काय आवश्यक आहे? सद्गुरूंची कृपा, सत्समागम, संतांचा सहवास. समर्थांनी
एक सुरेख दृष्टांत या ठिकाणी दिलाय. ब्रह्मज्ञानाचा एक स्टोअर आहे, एक भांडार आहे. कुणीतरी सांगितलं की ही जी रूम आहे ना, हे ब्रह्मज्ञानाचं भांडार आहे, ज्यामध्ये पण त्या रूमला कुलूप आहे. आता चावी काय आहे? समर्थांची अत्यंत समर्पक आणि सुरेख ओवी या समासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत गोड शब्द आहे. समर्थ म्हणतात, सद्गुरु तेची किली जेने बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरी श्रीराम. सद्गुरूंची कृपा ही किल्ली आहे. ज्ञान भांडाराच्या रूमला लावलेल्या कुलपाला. पुढे शब्द काय? सद्गुरु कृपा तेची केली जेणे बुद्धी प्रकाशली. ज्या बुद्धीमध्ये सद्गुरूंच्या कृपेची किल्ली रूमला त्या लागली, त्या खोलीला लागली, दार उघडलं, कुलूप निघालं की त्या प्रकाशामध्ये साधकाच्या बुद्धीचा प्रकाश, त्या प्रकाशात, तो ज्ञानाच्या प्रकाशामध्ये साधक येतो. समर्थ पुढच्या चरणामध्ये म्हणतात, द्वैत कपाटे उघडली एकसरी. एकाच वेळी. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरांना पूर्वी 2-2 दारं असत. आता फ्लॅट झाले, घरं लहान झाले, माणसं लहान झाली, संख्येनंही झाली, प्रेमानंही झाली, उंचीनंही झाली. एकच दार. समर्थ या ठिकाणी म्हणतात, द्वैत कपाटे उघडली एक सरी. एका क्षणात, एकाच वेळी द्वैत कपाटे उघडली. जे द्वैताचा पडदा आहे तो बाजूला सरकला आणि काय झालं? अद्वैत. आता ते ज्ञान आणि ज्ञान घेणारा ज्ञाता आता वेगळे नाही राहिले. तो साधक वेगळे नाही राहिले. ते सगळं एक झालं. जेव्हा असं ज्ञान प्राप्त होतं, सद्गुरूंची कृपा होते. काल आपला हा समास अपेक्षित होता काल, कारण कालच्या दिवसाचा विशेष होता. काल ज्येष्ठ शुद्ध अष्टमी. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सद्गुरू तुकामाई येळेगाव, त्यांची पुण्यतिथी. मोठा उत्सव होतो. आता या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सगळं थंड थंड झालंय. फार मोठा उत्सव. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सद्गुरू हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. ते तुकाई येळेगाव, गावाचं नावच आहे तुकाई येळेगाव. नामदेव महाराजांना जेव्हा सद्गुरूंची कृपा झाली तेव्हा ते कुत्र्याच्या मागे वाटी घेऊन तुपाची पळत मागे लागले. अरे थांब, भाकरी घेऊन चाललास ना, तूप तर लावू दे. ज्ञान ज्ञान म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं काय? चराचरामध्ये त्या परब्रह्म स्वरूपाचं अधिष्ठान दिसणं म्हणजे ज्ञान आहे. जे त्याच्यात आहे तेच माझ्यात आहे. अद्वैत. द्वैत कपाटे उघडली एक सरा, एका क्षणात. समर्थ या ठिकाणी म्हणतात की ब्रह्मप्राप्तीची ही जी साधना आहे ही देह जात पंथ विरहित आहे. आपण गुलाबराव महाराजांचे चरित्र काल पाहिलं. कसला भेदभाव आलाय. संत सगळ्यांना एकाच दृष्टीनं पाहतात. सगळे साधक एकाच रांगेमध्ये आहेत. मग ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असतील, तुकाई येळेगाव असतील, गुलाबराव महाराज असतील, माऊली ज्ञानेश्वर असतील, तुकोबा असतील, एकनाथ महाराज असतील, ही सगळी भक्त मंडळी समान नजरेने पाहतात. त्यांच्या मनामध्ये कुठेही द्वैत नाहीये, कुणाबद्दल आडपडदा नाहीये.
म्हणून समर्थांनी या समासामध्ये अजून एक सुरेख ओवी योजलेली आहे. आपण आतापर्यंत 2 ठिकाणी 2 संदर्भ समर्थांनी आपल्याला दिले. शूद्रांचे होती ब्राह्मण आणि जाणे ब्रह्म तो ब्राह्मण. ब्रह्माला संपूर्ण जो जाणतो तो ब्राह्मण आहे. आणि अशी साधना करणारा शूद्र जरी असला तरी शूद्रांची होती ब्राह्मण. आता या समासामध्ये पुन्हा त्याचा पुनरुच्चार समर्थ करतात. समर्थ म्हणतात, ब्राह्मणाचे ब्रह्मते सोवळे, शूद्राचे ब्रह्मते ओवळे, ऐसे वेगळे आगळे, तेथे असे चिना श्रीराम. समर्थ म्हणतात की याचं ब्रह्म वेगळंय, त्याचं ब्रह्म वेगळंय. सोवळे ओवळ्याची भाषा नाहीये तिथं, कारण तिथं देहाच्या पलीकडे जाऊन साधना आहे. आपण बघितलं या दशकाची सुरुवात जी आहे ती जी मंगलाचरणाने झाली आहे, त्याचं कारण असं आहे की या दशकामध्ये समर्थ मी पण विरहित साधनेची आपल्याला संथा देत आहेत. मी म्हणजे देह. देह सुटल्यानंतर कसली जात, कसला पंथ, कसला भेद आलाय. म्हणून समर्थ म्हणतात ब्राह्मणाचे ब्रह्म वेगळे, शूद्राचे ब्रह्म ते वेगळे. असं असतं का? ब्रह्म हे निर्विकार निर्गुण आहे, त्याला कसलं आलंय सोहळ ओवळ. मला एक प्रसंग आठवतो. पूजनीय सुनील दादा म्हणाले की आळंदीला माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवून नमस्कार करता येतो. मी मागच्या वर्षी मे मध्ये गेलो होतो, 7 दिवस तिथं होतो. अक्षय तृतीयेचा दिवस होता. त्या दिवशी मी माझ्या हाताने माऊलींच्या समाधीचा अभिषेक केला. हा अत्यंत समाधान. मला तो पांगारकर बुवांचा आणि गुलाबराव महाराजांचा प्रसंग तिथं आठवला. माऊलींच्या पाठीला चरे पडतायत, बाबा बोटातली अंगठी तर काढ. ही दिव्य दृष्टी आहे, ही ज्ञान दृष्टी आहे. गुलाबराव महाराज अंध आहेत, 10-15 फुटावर बसलेत आणि ते पांगारकर बाबांना सांगतायत अभिषेक करणाऱ्या की जे पांगारकर बाबा अत्यंत तल्लीन होऊन अभिषेक करतायत माऊलींना, अंघोळ घालतायत, स्नान घालतायत, अभिषेक घालतायत. तर गुलाबराव बाबा 10-15 फुटावरून म्हणतायत की बाबा तुझ्या बोटातली अंगठी तर काढ. त्या अंगठीमुळे माऊलींच्या पाठीला चरे पडतायत. प्रसंग असा आहे सज्जनो, सुनील दादा म्हणाले ज्या दिवशी आळंदीला माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवून जसं दर्शन घेता येतं तसं सज्जनगडावर समर्थांच्या समाधीवर दर्शन घेऊन डोकं ठेवून दर्शन घेता आलं पाहिजे. काय कल्पना आहे. आता आपल्याला समजतं की समर्थ काय सांगतायत. समर्थांच्या शब्दाची, समर्थांच्या ज्ञानाची व्याप्ती किती मोठी आहे. पण आम्ही एवढे करंटे आहोत की त्याला आम्ही संकुचित करून ठेवलं. व्यापकता आमच्या स्वभावात नाहीये, आमच्या आचरणात नाहीये, आमच्या दृष्टीत नाहीये. संतांना हे अपेक्षित नाहीये, समर्थांना हे अपेक्षित नाही. म्हणून समर्थ म्हणतात ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे आणि शूद्राचे काय ओवळे. सुनील दादा चिंचोळकर एकदा म्हणाले की ते सोवळं जर एवढं पवित्र असेल, प्रसंग फार सुरेख आहे, मार्मिक आहे, तर सोवळं नेसलेल्या व्यक्तीला जर एखादा माणूस लागला, शिवला, तर तो माणूस पवित्र व्हायला पाहिजे ना. उलट कसं घडतंय आहे की नाही मजेशीर. सज्जनो, ज्ञानावस्था ही अशी आहे. म्हणून रामकृष्ण परमहंसांनी, ठाकूरांनी मशिदीमध्ये कित्येक दिवस घालवले. एकाने त्यांना विचारलं, मशिदीत तुम्ही काय पाहिलं? तुम्ही तर कालीमातेचे सगुणोपासक, कित्येक तास तुम्हाला पूजेमध्ये लागतात आणि तुम्ही मशिदीमध्ये जाऊन राहिला. ठाकूरांचं उत्तर काय सज्जनो? ठाकूर म्हणतात माझी काली माता बांग कशी देते ते मला पाहायचं होतं.
ही ज्ञानदृष्टी आहे. द्वैत कपाटे उघडली एक सरी. कसला भेद? स्त्री पुरुष, जातीचा, पंथाचा, धर्माचा. दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे. आणि तो दृष्टिकोन व्यापक होण्यासाठी आपल्याला समर्थांच्या, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. ज्ञानदृष्टी एकदा झाल्यानंतर खरं स्वरूप लक्षात येतं. गुलाबराव महाराजांचं 2 दिवस झाला आपण ऐकतो आहोत. आपण माऊलींचं चित्र पाहिलंय, ज्ञानेश्वर माऊलींचं चित्र पाहिलंय. माऊली एका आसनावर, चौरंग असल्यासारखा, त्यावर गादी घातलेली आहे, माऊली त्यावर बसलेली आहे पद्मासनात. अंगावर भरजरी शाल आहे, डोक्यावर फेटा आहे, मंदिल, त्याला तुरा वगैरे लावलेला आहे. प्रसन्न मुद्रा माऊलींची आहे. आपल्याला माहिती आहे हे चित्र कुणी काढलंय. चित्र काढलंय चित्रकारांनी, पण कुणाच्या दृष्टीतलं हे चित्र आहे. सज्जनो, आपल्याला माहिती आहे की ज्या पोरांना वाळीत टाकलेले, त्यांच्या अंगावर धड वस्त्र नाहीयेत अंगभर, अशा माऊलींचं चित्र, भरजरी शाल, डोक्यावर फेटा, चौरंगासारखा आसन, त्यावर गादी, अंध असलेल्या गुलाबराव महाराजांनी हे चित्र एका चित्रकाराकडून काढून घेतलं. ते सांगायचे कसं काढलं, तो सांगायचा असं असं काढलं. ते नाही, तसं नाही का, असं काढ, एक चौरंग टाक, त्याच्यावर गादी काढ, त्यावर माऊलींना बसव, पद्मासन घाल, अंगावर शाल घाल, जरी काठाचा, त्याला काठ असला पाहिजे जरीचा, फेटा बांध. हे सगळं चित्र दासबोधाचं विवेचनकार, दासबोधाचे विवेचनकार पूजनीय ल रा पांगारकर बुवांनी पाहिलं आणि ते म्हणाले, अहो गुलाबराव महाराज, हे चित्र काय तुम्ही कुणाचं काढायला लावलं? ते म्हणाले, हे माऊलींचं चित्र आहे. ते म्हणाले, माऊलींनी असं कधी घातलं होतं अंगावर शाल वगैरे? त्यांनी जो प्रसंग सांगितलाय सज्जनो, तो आपण आपल्या हृदयात कोरून ठेवला पाहिजे. हे ज्ञानदृष्टी झाल्यानंतरचं ज्ञान आहे. एकदा सद्गुरूंची कृपा झाली. गुलाबराव महाराजांवर कृपा कुणाची आहे? माऊलींची आहे. ज्ञानेश्वर कन्या आहेत ते. आणि कुणाची भार्या आहेत? गुलाबराव महाराज कुणाची पत्नी आहेत? श्रीकृष्णाची. त्यांनी कात्यायनी व्रत केलं, ऐकलं आपण. तेव्हा गुलाबराव महाराज पांगारकर बुवांना म्हणतात की काशीला ही सगळी मंडळी गेलेली असताना, 4 भावंड गेली, त्याच्या आदल्या दिवशी त्या पंडेंना असा प्रश्न पडला की उद्याची मोठी पूजा आहे, विशेष दिवस आहे, त्या अग्रपूजेचा मान कुणाला द्यावा? त्यांच्यात काही एकमत होईना. ते म्हणाले, ठीक आहे, उद्याच्या उद्या बघूया. चर्चा अर्धवट राहिली. सगळे पंडे घरी गेले, तिथले गुरुजी, आणि 3-4 स्वप्नात दृष्टांत झाला की उद्या सकाळी 4 भावंड येतील. त्यातला ज्ञानेश्वर, त्यांना उद्या माझ्या अग्रपूजेचा मान द्या. काशी विश्वेश्वरांनी दृष्टांत दिला स्वप्नामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी एकमेकांना सांगायला लागली की असा मला स्वप्न पडलं. ते म्हणे, अरे मलाही पडलं, आज मलाही पडलं. अशी चर्चा झाली आणि ते सगळे वाट बघत बसले. परमेश्वरी योजना आहे ही. भावंड आली, त्यांनी विचारलं की आम्हाला असं असं स्वप्न पडलंय. म्हणले, तुम्हीच आहेत का? ते हो. ज्ञानेश्वर कोण आहे? मी आहे. तुमच्या हस्ते आज काशी विश्वेश्वराचा अभिषेक आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर जो सत्कार केला माऊलींचा, ते सत्काराचं चित्र म्हणजे गुलाबराव महाराजांनी काढून घेतलेलं चित्र आहे. ही ज्ञानदृष्टी आहे. समर्थांनी या समासामध्ये बृहदारण्यक उपनिषदाला संदर्भ दिलाय, त्यातला संदर्भ घेतलाय.
की ही जी दिव्य दृष्टी आहे, ही जी ज्ञानदृष्टी आहे, साधकाला विवेकाने मिळते. समत्व दशा जी आहे, श्वानामध्ये, चांडाळामध्ये, हत्तीमध्ये, ब्राह्मणामध्ये समत्वदर्शी हा. सगळीकडे मला एक तत्व दिसलं पाहिजे, कारण ते चराचराला व्यापून असलेलं आहे. आज सकाळी आपण ऐकलं, ते चराचराला व्यापून आहे. आणि समर्थ म्हणतात की दशांगुळे उरलाय, अजून वर 10 बोट उरलेलं आहे, अंतर्बाह्य आहे ते. समर्थ या समासात शेवटी म्हणतात, ऐसी नामे असंख्यात परितो परेश नामातीत, त्याचा कराया निश्चितार्थ ठेविली नामे श्रीराम. अनेक नाव आहेत, अनेक दृष्टांत आहेत, अनेक उपमा आहेत. त्याचं काहीतरी दर्शन व्हावं, किंचित ते समजावं. यथार्थ दर्शन होऊ शकत नाही. रामकृष्ण परमहंस म्हणतात, ब्रह्म कधी उष्ट होत नाही, होऊ शकणार नाही, कारण त्याचं यथार्थ दर्शन कुणालाही घडत नाही. आणि ज्याला त्याचं दर्शन घडतं, ज्याला त्याची प्रचिती येते, तो मौनावस्थेत जातो. तो कुणालाही त्या सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. तो त्या अनुसंधानात राहतो, तो त्याची मजा भोगतो. ते जे शाश्वत सुख आहे, ते जे समाधान आहे, त्यामध्ये तो डुंबत राहतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, यावर्षी स्विमिंग टँक सगळे बंद आहेत. पण स्विमिंग टँक चालू होतात की नाही फेब्रुवारी मार्चमध्ये, एप्रिलमध्ये. आणि एप्रिल मे या काळामध्ये त्यामध्ये डुंबणे, पाण्यामध्ये थांबणे, पाण्यामध्ये बसणे एक वेगळा आनंद आहे. असा आनंद ब्रह्मप्राप्ती झालेला सिद्ध पुरुष घेत असतो, आणि तो काही सांगायच्या भानगडीत पडत नाही. दशक 7वा, समास 3रा, चतुर्दश ब्रह्मनिरूपण. समर्थांनी या समासामध्ये 14 ब्रह्मांची रूप सांगितली आहेत, त्यांची लक्षणं सांगितली आहेत, आणि ते परब्रह्माला एकही तुलनात्मक दृष्ट्या लागू पडत नाही. शास्त्रकारांनी 14 ब्रह्मांचं विवेचन केलंय. पण आपल्याला जे साधनेच्या द्वारे मिळवायचे ते परब्रह्म आहे. ते या 14 ब्रह्मांमध्ये नाहीये. समर्थांनी या समासाचं नाव दिले चतुर्दश ब्रह्मनिरूपण. 14 ब्रह्म आहेत, जी अनेक शास्त्र ग्रंथांमध्ये सांगितले. कारण आपल्याला माहिती आहे की समर्थांनी सुरुवातीलाच सांगितलं आपल्याला, दासबोधाच्या पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात, नाना ग्रंथांच्या संमती. हा ग्रंथ कशाच्या आधारावर आहे? नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती. 180 उपनिषदांचा अभ्यास, वेदांताचा अभ्यास, श्रुतींचा अभ्यास, स्मृतींचा अभ्यास, आणि मुख्य आत्मप्रचिती सहित. आत्मप्रचिती मुख्य आहे. त्यामुळे समर्थांनी जे सांगितले ते समर्थांनी स्वतः अनुभवलेलं, आधी केले, मग सांगितले. या धर्तीवर आहे सगळं. समर्थांनी या समासामध्ये ही 14 ब्रह्म जी आहेत त्यांचं विवेचन केलंय, आणि ते परब्रह्माच्या स्वरूपाला, परब्रह्माच्या जवळ जाऊ शकत नाही, ती कशी उणे आहेत तेही आपल्याला विस्तृतपणे सांगितलेलं आहे. विषय थोडा गहन आहे. ओवी क्रमांक 6 ते 10 मध्ये 14 ब्रह्मांची नावं आणि लक्षणं आलेली आहेत. सगळ्या ब्रह्मांची नावं आलेली आहेत. त्यानंतर 11 ते 22 मध्ये त्यांचं स्वरूप, त्यांची लक्षणं काय, म्हणजे ते उदाहरण धरून चला. शब्दब्रह्म. शब्दब्रह्म म्हणजे काय? शब्दातून व्यक्त होणारं ब्रह्म. आपण एखादं गाणं ऐकतो, आपल्याला तदाकारता लागते का नाही? एखादी तान घेतली, आपण सुद्धा त्यात, मग देहभावावर आपण काही क्षण नसतो. त्या स्वरूपाला ब्रह्मस्वरूप असं म्हणतात, शब्द ब्रह्म. आता समर्थ असं म्हणतात की शब्द हे वाऱ्यात विरून जातात, ते शाश्वत आहे का? नाही. म्हणून अशी ही जी शब्द ब्रह्म
खम ब्रह्म. खम म्हणजे आकाश. आकाशामध्ये विकार आहेत की नाही? आकाश गरजतं, निरभ्र होतं, आभाळ होतं, पण परब्रह्मामध्ये असा कुठलाही विकार नाही. म्हणून खम ब्रह्म हे त्याला लागू पडत नाही. एकाक्षर ब्रह्म. त्यानंतर शून्य ब्रह्म. हे परब्रह्म हे शून्याच्या पलीकडे एक शून्यावस्था आहे. साधनेच्या वाटेवर जात असताना एक अवस्था अशी येते, समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे पुढे दासबोधामध्ये, की साधकाला वाटतं की हे ब्रह्म आहे, आता माझा देहभाव सगळा गेला. पण समर्थ असं म्हणतात की ती शून्यावस्था आहे. आपल्याला शून्याच्या पलीकडे जायचं आहे. शून्याला सुद्धा एक, शून्य म्हणजे गोल आहे, त्याला एक स्वरूप आहे, एक आकडा आहे. तो त्याच्या पलीकडे जे स्वरूप आहे, जी जागा आहे, ते परब्रह्म आहे. तिथं कसलाही आकार नाही, त्याला कुठेही आकार नाही, रंग नाही, रूप नाही. समर्थ पुढे म्हणतात चैतन्य ब्रह्म. 14 जी ब्रह्म आहेत सांगितलेली, शब्द ब्रह्म, खम ब्रह्म, चैतन्य ब्रह्म. चैतन्य आहे म्हणजे ते कुठेतरी असायला लागतं. मी जे बोलतो आहे, मी जे चालतो आहे, या पंचभूतांमध्ये, पंचभूतात्मक देहामध्ये चैतन्य आहे. म्हणून हे सगळं चालू आहे राहटगाडगं. ज्या दिवशी हे चैतन्य या देहातून बाहेर पडतं तेव्हा त्याला काय म्हणतात? शव म्हणतात, प्रेत म्हणतात. मग त्याला काही अर्थ राहतो का? चैतन्याचं जाणं येणं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ते परब्रह्माला लागू पडत नाही, एक होऊ शकत नाही. सत्ता ब्रह्म. कुणाची सत्ता आहे म्हणजे त्याला परिवार आहे, त्याच्याकडे सैनिक आहे, त्याचा व्याप आहे. पण परब्रह्माला काही व्याप आहे का? तो निष्क्रिय आहे. म्हणून सत्ता ब्रह्म हे जे शब्द नाव दिलेलं आहे ते सुद्धा परब्रह्माला लागू पडत नाही. पुढचा स्वरूप आहे, पुढचं जे प्रकार आहे तो आहे साक्ष ब्रह्म. साक्ष म्हणजे काय? मी परवा आपण बोलत असताना मी म्हणालो की त्रयस्थाप्रमाणे पाहणे म्हणजे साक्षी भावनेने पाहणे. इटलीमध्ये, स्पेनमध्ये प्रेतांचा खच पाडला, आपल्याला काही दुःख झालं का? आपण साक्षी भावनेनं पाहिलं. पण तेच आमच्या नातेवाईकाला किंवा माझ्या मित्राला, आपल्या परिवारातल्या कुणाला कोरोना झाला किंवा आजारी पडला, आपलं पिळवटून निघतं का नाही हृदय? आपलं मन, आपल्याला त्रास होतो का नाही त्याचा? समर्थ या ठिकाणी म्हणतात की साक्षी भावना सुद्धा ही अशी आहे. सगुण ब्रह्म. सगुण कसं म्हणता येईल त्याला? विठ्ठलाचं रूप परब्रह्म हे सगुणामध्ये अवतरले, पण त्या मूर्तीला सुद्धा आता पायांवरचा सुद्धा अभिषेक बंद झाला. जसा माऊलींच्या समाधीवरचा अभिषेक या 5-6 महिन्याखाली बंद झाला, तसा पांडुरंगाच्या पायांवरचा, मूर्तीचा तर लांबच राहिला, पायांवरचा सुद्धा अभिषेक बंद झाला. म्हणजे सगुण ब्रह्म सुद्धा हे शब्द परब्रह्माला लागू पडत नाही. निर्गुण ब्रह्म. निर्गुण म्हणजे त्याच्यामध्ये गुण नाही असं सांगणे. म्हणून हाय, कारण परब्रह्मामध्ये तर कसलाही गुण नाही, रंग नाही, रूप नाही असं आपण म्हणतो. पुढचं आहे वाच्य ब्रह्म. म्हणजे वाचेने म्हणताना, म्हणजे परत ते शब्दासारखंच आलं, पण ते यामध्ये इथं वैखरी वाचा ही आली. वाचेचे 4 प्रकार, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी असे आले. पण ही वाचा सुद्धा क्षणिक आहे. सगळ्यांना आली का हो? सगळ्या संतांना वाचा जमली का? सगळे संत प्रवचन करतात का? सगळ्या संतांनी ग्रंथ लिहिले का? नाही. म्हणजे हे सुद्धा, ही सुद्धा उपमा परब्रह्माला लागू पडत नाही. अनुभव ब्रह्म. अनुभव घेणारा कुणीतरी आहे. ब्रह्माच्या, परब्रह्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी कुणीच नाहीये. म्हणून अनुभव ब्रह्म ही उपमा सुद्धा परब्रह्माला लागू पडत नाही. आनंद ब्रह्म. तीच अवस्था आहे, मला आनंद मिळाला. सकाळी आपण ऐकलंय, गाढ झोप लागली होती आणि त्या झोपेचा आनंद घेत असताना मी नाही सांगू शकत की मला झोप लागली आहे, मला आनंद मिळतो आहे. मी झोपेतून जागा होतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी गाढ झोपलो होतो आणि त्यामध्ये मला आनंद आला होता. कुणाला आनंद आला? ते सुख कुणाला मिळालं? म्हणजे तिथं कुणीतरी आहे. परब्रह्माच्या ठिकाणी ही कुठलीही भावना नाहीये, ही कुठलीही अवस्था नाहीये.
तदाकार ब्रह्म. तदाकार होणं म्हणजे विलीन होणं नाहीये, सायोज्यता नाहीये, आत्मनिवेदन नाहीये. तदाकार होणं म्हणजे त्यामध्ये काही क्षणासाठी ती प्रचिती घेणं, त्याचा अनुभव घेणं. मग तो क्षण संपला की पुन्हा आपल्या अवस्थेमध्ये येणार. म्हणून परब्रह्म त्याला हे तदाकार लागू शकत नाही. अनिर्वाच्य ब्रह्म, काहीच सांगता येत नाही. पण काही सांगता येत नाही म्हणलं तरी त्याची प्रचिती येते का नाही? संत महात्म्यांनी आम्हाला सांगितलं का नाही? म्हणून ही 14 ब्रह्म साधकांनी याचा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. या 14 ब्रह्मांची नावं, त्या 14 ब्रह्मांची लक्षणं, त्याचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. आणि ही 14ची 14 शास्त्रकारांनी जी वर्णन केलेली आहेत, ही 14 ब्रह्म, हे 14 प्रकार परब्रह्माच्या स्वरूपाला लागू पडू शकत नाही, लागू होत नाही. याचा आपण अभ्यास केला पाहिजे. ओवी क्रमांक 48 ते 51 मध्ये समर्थ अत्यंत मौलिक संदेश देतात. फार सुरेख ओवी आहे. असं आहे की दासबोधामध्ये काय सुरेख नाही हो, मला सांगा. परमपूजनीय अप्पा स्वामी वरदानंद भारतींचा प्रसंग आहे. ते म्हणाले की मी माझ्या खिशामध्ये मनाच्या श्लोकांचं छोटं पुस्तक प्रवासामध्ये ठेवलं काही दिवस. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी मनाचे श्लोक वाचत असताना मला जो विशेष चरण वाटला मी त्याला अंडरलाईन करत गेलो. काही दिवसानंतर माझ्या असं लक्षात आलं की 205 श्लोकांमधला एकही चरण असा नाही की जिथं मी अंडरलाईन केलेली नाही. काय म्हणायचं? असा दासबोध आहे. कुणाला कोणती ओवी भावेल, कुणाला कोणती ओवी भावेल. पण आता हे विवेचन करत असताना आमचे समर्थ भक्त पूजनीय सुनील दादांचे मानस पुत्र मालेगावचे श्रीराम रोडे, ते सध्या दररोज संध्याकाळी 6 ते 6:30 दासबोध निरूपण करतायत. प्रत्येक ओवीवर निरूपण आहे. आता 2रा दशक चालू आहे. आता त्या स्पीडनी जायचं म्हणलं तर अवघड आहे. त्यामुळे यातल्या काही ठराविक ओव्या ज्या भावल्या, ज्या विशेष वाटल्या, त्या माझ्या दृष्टीनं असं की सगळ्याच ओव्या सगळ्यांना विशेष आहेत. समर्थांनी या ठिकाणी एक सुरेख मार्मिक दृष्टांत दिलाय. समर्थ म्हणतात की कल्पनेच्या बळावर आपण जगतो का नाही? खरंय का नाही? आज आपण ही सगळी कल्पना करतो आहोत. सगळं आपलं जे विवेचन चालू आहे हे सगळं कल्पनेच्या बळावर आहे. मानवी मन आणि परब्रह्म स्वरूप हे कधी कुणाच्या नियंत्रणात येत नाही. मानवी मनाचं असंच आहे. एवढे कंगोर आहेत, एवढ्या त्याच्या छटा आहेत की त्याची जी डेप्थ आहे, त्याचा तळ तो कुणालाही सापडणार नाही. समर्थांनी या कल्पना ही जी शब्द आहे आणि ही जी भावना आहे ह्याला धरून ठेवलंय. समर्थ असं म्हणतात, माणूस कल्पनेच्या बळावर नको नको त्या गोष्टींचा अंदाज बांधतो, आडाखे बांधतो. खरं आहे ना? मग याच कल्पनेच्या बळावर निर्विकल्प असलेल्या परब्रह्माच्या स्वरूपाचा आडाखा बांधायला काय हरकत आहे? कल्पना सुरेख आहे. समर्थ म्हणतात, कल्पनेच्या आधारावर निर्विकल्प असलेल्या परब्रह्माचं स्वरूप जाणून घेण्यासाठी सद्गुरूंच्या मुखातून उपदेश घेत आपली साधना सुरू ठेवली पाहिजे. तर ते ज्ञान किंवा ती कैवल्य प्राप्ती होण्यासाठी फार दिवस लागणार नाही. ती त्रिपुटी तिथं संपून जाईल. आज ज्या भावनेने हळूहळू होईल ते एकाच दिवसात नाही होणार. अहो, या जन्मात होईल का सांगता येत नाही. एका क्षणात होईल का नाही सांगता येत. समर्थांनी पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात सांगितलं, या श्रवणाच्या दासबोध ग्रंथाच्या श्रवणाचं फळ काय? समर्थ म्हणतात, क्रिया पालटे तत्काळ. क्षण लागणार नाही.
तात्काळ, इन्स्टंट. समर्थांना अत्यंत आवडणारा शब्द आहे रोकडा. पुढे आलाय दासबोधामध्ये. रोकडा साक्षात्कार, त्वरित, काही उधारी नाही. समर्थ इथं म्हणतात कल्पनेचे एक बरे, मोहरिताची मोहरे, स्वरूपी घालिता भरे, निर्विकल्पी श्रीराम. पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून द्यावे, असो हे अनुभवावे, सद्गुरुमुखे श्रीराम. त्या परब्रह्माचं स्वरूप जर अनुभवायचं असेल, काय करायचं आपल्याला दुसरं? त्याचं अनुभवायचंच फक्त. ते काही हातात धरून मिळणार आहे का? समर्थ म्हणतात, फार सुरेख शब्द वापरले समर्थांनी बघा. पहिल्याच्या कल्पनेचे एक बरे, ते म्हणतात कल्पनेचं एक ठीक आहे, ते फार बरं आहे. काय? मोहरिताची मोहरे. तुम्ही कुठली एखादा विषय घ्या, गावाला जायचंय म्हणा, नाही एखादी वस्तू खायची आहे म्हणा, नाही एखादा विषय आपल्या मनामध्ये येऊ द्या, आणि मग आपलं मन काय करतं? त्याच्या भोवती पिंगा घालायला चालू करतं. एखाद्या कार्यक्रमाला जायचंय, मग कार्यक्रमाला जायचं म्हणलं की मग गाडीतनं जायचं का, रेल्वेने जायचं, बसने जायचं, कपडे कोणते घालायचे, मग स्प्रे कोणता मारायचा, मग ते अगोदर ब्युटी पार्लरमध्ये जाऊन यायचं का, जरा ठीकठाक व्हायचं का. सगळी कल्पना आपली त्या एका दिशेनं चालू राहते. कुठलाही विषय घ्या, कुठलाही उपभोग घ्या, एकदा मनामध्ये काही करायचं ठरवलं, काही खाद्यपदार्थ असेल, कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल, काहीही असेल, त्याच्या भोवती कल्पना पिंगा घालायला चालू करते. समर्थ म्हणतात कल्पनेचे एक बरे, हिचं एक ठीक आहे म्हणाले, फारच चांगलंय. काय? मोहरिताची मोहरे. ती जशी तिला प्रफुल्लित करत राहावी, जसं तिच्या माध्यमातून आपण इमले उभे करावे, तसं ती एकावर एक एकावर एक एकावर एक इमले उभा करत जाते. अनंत वर्तुळ तयार करते. जी मनामध्ये एक संकल्पना आहे, काही काम आहे, काही खायचं आहे, काही असेल, आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग असे येतात. मोहरिताच मोहरे. ती जशी तिला आपण चेतविताच चेततो म्हणतात की नाही, समर्थांचा एक श्लोक आहे. जसा अग्नी पेटवावा तसा ज्ञान पेटत जातं, ज्ञानाचा प्रकाश उजळत जातो. समर्थ या ठिकाणी म्हणतात मोहरिताच मोहरे. ती प्रफुल्लित होते, विकसित होते, आपलं एक विश्व तयार करते. स्वरूपी घालिता भरे, निर्विकल्पी. हीच कल्पना जर आम्ही परब्रह्म स्वरूपाकडे वळती केली, परब्रह्म स्वरूप असं आहे, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती घेतल्यानंतर असं होत आहे, माझी देहबुद्धी जाईल, मला आता माझ्या वासना क्षीण झाल्यात, या कल्पना करायच्या आहेत ना. मी आता चांगलं वागणार आहे, माझ्या मनात कुठलंही कपट येता कामा नये, मी सत्सद विवेक बुद्धीनं वागीन, माझ्या हातून जास्तीत जास्त सत्कर्म होतील, माझी सद्वासना राहील, मी वाईट चिंतणार नाही, मी संतांच्या समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करीन, मी तुकोबांच्या गाथांचं पारायण करीन, मी माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करीन, मी त्या ग्रंथांचा अभ्यास करीन. ही कल्पना आपण तिकडे स्वस्वरूपाकडे किंवा परब्रह्म स्वरूपाकडे वळवली. आता समर्थ म्हणतात की त्या कल्पनेचं एक अंग हे असं आहे आणि एक अंग हे असं आहे की जे परब्रह्माकडे आपल्याला वळवता येतं. आणि समर्थ वचन देतात आपल्याला, निर्विकल्पी घालिता भरे, स्वरूपी घालिता भरे, निर्विकल्पी. आणि मग रूप पाहायचं नाहीये आरशामधलं, आम्हाला स्वरूप पाहायचं. माझं स्वरूप काय, स्वस्वरूप काय, निज स्वरूप काय, ते मला पाहायचंय. म्हणजे मला मुख्य देव पाहायचा आहे की ज्याने ही चराचर सृष्टी उभी केली मायेच्या बळावर, त्याच्याकडे मला जायचंय. तो जसा निर्गुण आहे ना, तसं मला निर्गुण होता येते का पाहायचं. तो त्याच्या मनात कुठलाही विकार नाहीये, तसा मला अविकारी होता येईल का. तिकडे मी माझी कल्पना वळवणं, माझ्या चित्तवृत्ती मी तिकडे वळवणं, म्हणजे मी निर्विकल्पाकडे जाण्याच्या साधन मार्गावर एक
टाकलेलं पुढचं पाऊल आहे. समर्थ पुढे म्हणतात, पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे. अरे तो काही पदार्थ आहे का? एखादी वस्तू आहे का ती? माते हाती धरून द्यावे. तुला म्हणा, तुला ये बरं, ये बघ, हे तुझ्या हातावर, हे असं आहे ब्रह्म. असं नाहीये ते. असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे. सद्गुरूंच्या मुखार बिंदातून ते ज्ञान तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. सहज बोलणे हितोपदेश. संतांचं बोलणं हे काही ठरवून बोलणं असतं का? ते सहज बोलतात. आपण दर्शन घेतलं, काही आपल्या मनातली व्यथा सांगितली, आपल्या मनातला काही संकल्प सांगितला, ते विचारतात काय करता काय नाही, मग काय वाचन चालू आहे, दिनक्रम कसा आहे, आपण सांगतो असं असं करतो, दासबोध वाचतो, येऊन करतो. मग ते काहीतरी आपल्याला बोलतात. 2 मिनिट आपल्याला बोलले की आपल्याला वाटतं काय सांगितलंय सुरे. हे का सगळं होतं? ही सद्गुरु कृपेमुळे होतं. पुढचा जो समास आहे, समर्थ या ठिकाणी म्हणतात की ही जी त्रिपुटी आहे, अनुभविता, त्या परब्रह्माचं स्वरूप अनुभवणारा, अनुभव्य ते परब्रह्म आणि अनुभव, मी त्याला अनुभव केलं, मी त्याची प्रचिती घेतली, हे सगळं लयाला जातं. आणि जसं समर्थ नेहमी सांगतात तसं काय होतं, शब्द कुंठित झाला. पुढचा जो समास आहे, दशक 7वा, समास 4, विमल ब्रह्म निरूपण. विमल या शब्दाचा अर्थ काय? वि अधिक मल, जेथे मल नाही ते, अत्यंत शुद्ध, अत्यंत पवित्र. विमल ब्रह्म निरूपण. समर्थांनी या समासामध्ये परत अजून विस्तृत करून सांगितलंय की ते परब्रह्म स्वरूप इंद्रिय गोचर नाहीये, डोळ्यांनी दिसणार नाही. आता आजच्या या अगोदरच्या समासात आपल्याला सांगितलं की ते काही पदार्थ नाहीये. पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून द्यावे, असं काही नाहीये. ते इंद्रिय गोचर नाही. ते तुला दाखवू म्हणलं तरी ते दिसत नाही. त्याला डोळ्याच्या डोळ्यांनी पाहायचे, मनाच्या मनाने पाहायचे, अनुभवायचे. समर्थ म्हणतात की हे काही चर्मदृष्टीनं दिसणार नाही, कारण चर्मदृष्टीचा डोळा, ही जी चर्मदृष्टी आहे हीच मुळात नाशिवंत आहे, पंचभौतिक आहे. त्या पंचभौतिक देहाच्या डोळ्यांनी काय तुला दिसणार आहे, जे मुळात नाशिवंत आहे. समर्थांनी सगुण परीक्षा कडे सांगत असताना ते म्हणाले की याचा जन्म, या देहाचा जन्मच विटाळातून झालेला आहे. हा काय पवित्र होणार आहे? मेल्यानंतर तरी आम्ही पवित्र असतो का? प्राणी पवित्र आहेत. त्यांची कातडी काढतात, स्किन काढतात आणि त्यापासून साधनेला बसण्यासाठी आसन तयार होत आहे, अनेक वस्तू तयार होतात. लाखो रुपये किमतीच्या कातडीच्या किमती आहेत. आपण बघतो तस्करी झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर, करोडो रुपयाची ती सापाची कातडी काय असेल, हरणांची कातडी काय असेल, करोडो रुपयाचं त्याचं मूल्य आहे. आमचा देह मात्र तसा नाहीये. समर्थ म्हणतात अशा नाशिवंत देहातून ती पवित्र, अत्यंत गुह्य अशी गोष्ट तुला दिसेल कशी? पण ज्ञानदृष्टी जर झाली, संतांचा सहवास जर मिळाला, सद्गुरूंची कृपा जर झाली, सद्गुरु तेची किली हा शब्द वापरलाय समर्थांनी. किली म्हणजे किल्ली, द्वैत कपाटे उघडली. आपण आता पाहिलं ते. समर्थ म्हणतात की ते जे परब्रह्म स्वरूप आहे, एक सुरेख शब्द वापरलाय समर्थांनी, जळचरास जैसे जळ. काय हो? जळचर. जळचर म्हणजे काय? मासा आहे, जलचर आहे. जलचरास जैसे जल. त्याच्या खाली, त्याच्या वर, त्याच्या पोटात सगळीकडे काय आहे? जल आहे. जळाशिवाय तो राहू शकतो का? आता असा विचार करा की ब्रह्म हे माझ्या आत बाहेर व्यापक आहे. माझ्या आत आहे, माझ्या बाहेर आहे, माझ्या खालती आहे, वरती आहे, सगळीकडे व्यापून आहे. त्या परब्रह्माशिवाय मी राहू शकत नाही. ते
माझा व्यापून आहे. मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसं त्या परब्रह्माशिवाय माझं अस्तित्व नाही, म्हणजे मी त्याचा एक अंश आहे. आता लक्षात येत आहे का? परब्रह्म हे वेगळं नाहीये, ते आणि मी वेगळंच आहे, एकच आहे. 100 किलो पोतं साखर पोत्यामध्ये ठेवली आहे आणि मुठभर साखर एका पुडीमध्ये घेतली आहे. फरक आहे का काही त्याच्यात? फिजिकल अपीअरन्स काय? क्रिस्टलाइन पावडर, क्रिस्टलाइन काय म्हणता येईल त्याला, चुरा आहे, तो पांढरा आहे रंगाने, चव कशी आहे, गोड आहे, फरक काही नाहीये. 100 किलो साखरेचं पोतं काय आणि मुठभर घेतलेली साखरी पुडी बांधलेली पुडी बनली साखर काय? तसं आपल्या जीवाच आहे, अंतर्बाह्य व्यापून असलेलं हे परब्रह्म. समर्थ म्हणतात अंतर्बाह्य आपल्या आहे, पण हे दिसण्यासाठी, याची प्रचिती येण्यासाठी आपल्याला संतांचा सहवास आणि त्यांचा उपदेश जरूर आहे. त्याला ज्ञानदृष्टी असं म्हणले. अर्जुन आणि श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर एकत्र आहेत. त्यांनी अर्जुन आणि कृष्णाला अरे तुरे केलेले, मित्रा म्हणलेले. पण जेव्हा कृष्ण त्या कुरुक्षेत्रावर तुला माझं खरं स्वरूप पाहायचंय का, पहा, पण तुला या चर्मदृष्टीने नाही दिसणार. माझं खरं स्वरूप पाहण्यासाठी तुला दिव्य दृष्टी दिली पाहिजे, ज्ञानदृष्टी दिली पाहिजे. ती ज्ञानदृष्टी दिल्यानंतर मग अर्जुनाला ते स्वरूप दिसलं का नाही? आम्हाला परब्रह्म स्वरूप दिसण्यासाठी, आम्हाला आमचं स्वस्वरूप दिसण्यासाठी, मुख्य देव ओळखण्यासाठी आम्हालाही कुठल्या कुरुक्षेत्रावर जावं लागेल, काही साधना करावी लागेल. कुरुक्षेत्र म्हणजे काय? ते उत्तर प्रदेशमध्ये जाऊन कुरुक्षेत्रावर जायचे का तिथं? पण साधनेचं हे कुरुक्षेत्र आहे. सद्गुरू समर्थ रामदासांना समोर ठेवून आम्ही साधना करतो आहोत. काल आमच्या एका ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय परिषद ठेवली होती. जवळपास 200 लोक त्या परिषदेला उपस्थित होते. तुम्ही म्हणाल लॉकडाऊनची अवस्था आहे, 200 लोक काय तुम्ही बाता मारताय आम्हाला? पण ते आता नवीन पद्धत आली आहे, झूम ॲप. जसं आपण आता बसलेलो आहोत तसंच. आमच्या कोकण विभागाचे प्रमुख ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे प्राध्यापक सुरेश पाटील, ते ज्या कॉलेजमध्ये आहेत, इतिहास विभागाचे ते प्रमुख आहेत, त्यांनी अशी एक राष्ट्रीय परिषद ठेवली लॉकडाऊनच्या या अवस्थेमध्ये. आणि त्यांनी लोकांना बोलावलं, मोठ्या मोठ्या लोकांना. त्यामध्ये माझ्यासारख्याचाही नंबर लागला. ग्राहक चळवळ 1960च्या नंतर या देशामध्ये ज्या चळवळी झाल्या त्यावर भाष्य, मग त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, ती एक चळवळ आहे. हमीद दाभोळकरांचे जावई ते बोलले. एक प्राध्यापक गायकवाड आहेत, ते छत्तीसगडमधून बोलले. एक प्राध्यापक राजस्थानमधून बोलले. अशी 5-6 त्यांचे व्याख्यानं झाली. माझ्याकडे 1960च्या नंतर, म्हणजे आपली 1974च्या नंतर जी भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू माधव जोशींनी ही चळवळ या देशाला दिली, त्या चळवळीतून 1986ला ग्राहक संरक्षण कायदा पारित झाला. सज्जन हो, आपण सगळे ग्राहक आहोत. दृष्टीवरून मला एक सुचलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आपण सगळे ग्राहक आहोत. मला तुम्ही सांगा, काही प्राणी या जगामध्ये आहेत, काही पक्षी आहेत. काही प्राण्यांचे डोळे उघडण्यासाठी दिवस लागतात, काही दिवस जावे लागतात. आपल्या सगळ्यांना माहिती असलेला कुत्रा आहे, त्याचे पिल्लांना डोळे उघडण्यासाठी 10-12 दिवस लागतात. मांजरीच्या पिल्लांना डोळे उघडण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. काही पक्ष्यांच्या पिल्लांचे डोळे उघडण्यासाठी काही दिवस, काही तास लागतात. आणि या सगळ्या चराचरामध्ये तुमच्या माझ्यासारखा बुद्धिमान प्राणी माणूस, आमचे डोळे उघडायला किती दिवस लागतात? आमचं आयुष्य चाललं तरी आम्हाला डोळा उघडत नाही. कोणता डोळा उघडत नाही? ग्राहक दृष्टीचा 3रा डोळा आमचा उघडतच नाही.
मला तुम्ही सांगू नका, पण विचार करा, आपल्या या आयुष्यामध्ये आपल्याला किती ठिकाणी किती जणांनी फसवलंय. म्हणजे आम्हाला ती दृष्टी नाहीये. दृष्टीसाठी डोळे लागतात. डोळे नाहीयेत का? डोळे आहेत ना, पण ती दृष्टी नाहीये. अहो, प्रापंचिक आयुष्यात या पंचभौतिक व्यवहारामध्ये साधं आम्हाला फसून जाणारे लोक भरपूर आहे डोळे असताना. तर जे अत्यंत गुह्य आहे, जे चराचर सृष्टीला निर्माण करतं, पालन करतं, प्रलय झाल्यानंतर, संहार झाल्यानंतर ते जसंच्या तसंच राहतं, ते दिसणारी दृष्टी ही किती अलौकिक असणार आहे. एवढं सोपं आहे ते. पण त्याचा अभ्यास करून घेतायत समर्थ रामदास स्वामी दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून, आणि आपण तो सगळा अभ्यास करतो आहोत. समर्थ या ठिकाणी म्हणतात, ज्या गोष्टी दिसतात त्या तशाच असतात का? त्याही आमच्या लक्षात येत नाही. ज्या डोळ्यांना दिसतात त्या खऱ्या तशा नसतात. आकाशामध्ये आभाळ, तेणे आकाश वाटे डवळ, परी ते मिथ्या निवळ, आकाशाची असे श्रीराम. मूळ काय? स्पेस आहे. स्पेस म्हणजे अवकाश, निर्वात पोकळी. तुम्ही म्हणाल निर्वात कसं काय? हो, अहो, जसं आपण वर जाऊ, तुम्ही विमानाचा प्रवास केलेला असेल, त्या विमान जसं हजारो किलोमीटर आकाशामध्ये वर जातं, तसं तसं त्या हवेचा दाब वाढत जातो, त्याची घनता वाढत जाते. पण अजून पुढे हजारो किलोमीटर गेलं तर आम्ही आमचे उपग्रह सोडतो, आम्ही आमचे चंद्रयान सोडतो, मंगळयान सोडतो. ते एक ठराविक क्षेत्र गेल्यानंतर पुढे कसले वात आलाय, निर्वात आहे सगळं. म्हणून त्याला गती देण्यासाठी इथून खालून इंधन त्याच्या सोबत पाठवलेलं असतं.